जसं मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला प्रॉमिस केलं होतं तसं मी माझा टॅन घालवण्यासाठी काय करते हे दाखवलं आणि आजच्या या व्हिडिओमध्ये मी प्लॅटिनम ग्लो फेशियल दाखवणार आहे, जे की मी घरच्या घरी इन्व्हेंट केलेलं आहे। आता हे सगळं शूट करून आल्यानंतर ज्या पद्धतीने मी टॅन होते, मी म्हणाले तसं आपल्याला पेशन्स ठेवावे लागतात, पण टॅनिंग हळूहळू कमी होतं, स्किन रिपेअर होते आणि तुम्ही बघत असाल तर माझी बऱ्यापैकी स्किन आता रिपेअर झालेली आहे। म्हणजे मागच्या व्हिडिओपेक्षा या व्हिडिओमध्ये तुम्हाला जाणवेल की चेहऱ्यावर एक छानपैकी ग्लो आलेला आहे आणि याचं कारण असं की मी काही रुटीन फॉलो केलं आणि आत्ता जे फेशियल आहे ते केलं आणि मग त्यानंतर मी हा थोडासा मेकअप केलेला आहे आणि तुमच्यासमोर बसलेली आहे। तर हे प्लॅटिनम ग्लो फेशियल कसं करायचं हे मी कृतीसह तुम्हाला दाखवणार आहे आणि स्टेप बाय स्टेप गोष्टी सांगणार आहे। त्यासाठी काय इन्ग्रेडियंट्स लागणार आहेत ते आपण आधी जमा करून घेऊया आणि हा व्हिडिओ बघत असताना तुम्ही घरच्या घरी हे प्लॅटिनम ग्लो फेशियल करू शकता। याचं नाव मी का दिलेलं आहे कारण बाहेर मी एके ठिकाणी गेले होते आणि तिकडे प्लॅटिनम ग्लो फेशियल मी 8,000चं एकदा करून घेतलं होतं आणि त्यानंतर जो रिझल्ट येतो तोच रिझल्ट आपल्या घरातल्या इन्ग्रेडियंट्सनी सुद्धा येतो असं माझ्या लक्षात आलं आणि म्हणून मी याला प्लॅटिनम ग्लो फेशियल असं नाव दिलेलं आहे। तर हे कसं करायचं जाणून घ्या। नमस्कार मंडळी, मी स्मिता शेवाळे आणि आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे। परत तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन येताना खूप आनंद होत असतो। मी माझ्या मैत्रिणींना सांगेन की आपण ह्या पद्धतीच्या ज्या DIY रेमेडीज घरी करतो तेव्हा ते करत असताना आपण आपला मी टाइम एन्जॉय करतो। मी माझ्या बऱ्याचशा व्हिडिओमध्ये सांगितलंय तुम्हाला जर आनंदी राहायचं असेल तर तुम्हाला स्वतः बरोबर छान वेळ घालवता आला पाहिजे आणि तुम्ही स्वतः खूप आनंदी असणं गरजेचं आहे आणि यासाठी आपल्याला कुठल्याही प्रकारचे पैसे खर्च करून कॅफेटेरिया, सलॉनमध्ये जाणं, स्पामध्ये जाणं हे करण्याची गरज नाहीये। घरच्या घरी सुद्धा आपण खूप छान पद्धतीने खुश राहू शकतो, आनंदी राहू शकतो आणि आपल्या चेहऱ्यावर ग्लो सुद्धा आणू शकतो। तर असं ग्रो आणि ग्लो व्हायचं असेल तर चॅनल आपलंच आहे, सबस्क्राइब करा। यावर DIY रेमेडीज मी घेऊन येते। त्यानंतर आपल्याकडे खूप सारे एक्सपर्ट्स येतात जे आपल्याला वेगवेगळ्या गोष्टींच्या इन्फॉर्मेशन देतात। त्यांच्याबरोबर मी पॉडकास्ट सुद्धा करत असते आणि हे सोलो व्हिडिओज जे आहेत हे माझ्या एक्सपिरियन्सनी आणि माझ्या अभ्यासातून मी तुम्हाला अनेक गोष्टींच्या इन्फॉर्मेशन देण्याचा प्रयत्न करते। तसंच मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की टॅन घालवण्यासाठी मी काय काय करते आहे रोज। आता बऱ्यापैकी टॅन माझं गेलेलं आहे, म्हणजे चेहऱ्यावर जो निस्तेजपणा आला होता तो गेलेला आहे। आजच्या ह्याच्यामध्ये मी जे फेशियल करणार आहे, ज्याला मी प्लॅटिनम ग्लो फेशियल असं नाव दिलेलं आहे, तर ते फेशियल कसं करायचं हे कृतीसह सांगणार आहे। त्यासाठी काय काय गोष्टी लागणार आहेत तर सगळ्यात पहिल्यांदा फेस वॉश लागणार आहे। कुठला फेस वॉश हे मी तुम्हाला सांगेन, तुमच्याकडे जो असेल तो तुम्ही ठेवलात तरी सुद्धा चालणार आहे। त्यानंतर आपल्याला वाफ घेण्यासाठी गरम पाणी करायला ठेवायचं आहे। सो मी आता हे सांगत असताना तुम्ही तयारी करायला सुरुवात केली तरी सुद्धा चालणार आहे। नंतर कॉफी लागणार आहे, मध लागणार आहे, कुठलंही तुमच्याकडे बेबी ऑइल असेल, ऑलिव्ह ऑइल असेल किंवा कुठलंही आपण जे चेहऱ्यासाठी मध्ये बायोक्युलचे जे ऑइल्स वापरत होतो त्यातलं कुठलंही ऑइल असेल ते तुम्ही घेतलं तरी चालणार आहे। त्यानंतर आपल्याला एक अख्ख्या बटाट्याचा पोटॅटो ज्यूस लागणार आहे, केसर लागणार आहे आणि ॲलोवेरा जेल लागणार आहे आणि त्यानंतर 2 बदाम ज्या दुधामध्ये उगाळून त्याचा लेप लागणार आहे। आता हे सगळे इन्ग्रेडियंट्स तुम्ही तयार करून ठेवा। आता ते कसं करायचं हे मी तुम्हाला सांगते आणि या स्टेपनं आपण का करायचं हेही मी तुम्हाला समजावून सांगते। आता सगळ्यात आधी आपला चेहरा क्लीन करणं गरजेचं असतं। नेहमीप्रमाणे मी जे फेस वॉश वापरते ते तुम्हाला सांगते, पण इथे मी बायोक्युलचं यावेळेला एव्हर ग्लो रेडियन्स फेस वॉश वापरते आहे आणि याचं कारण असं, चेहऱ्यावरचं टॅनिंग जाण्यासाठी हे अतिउत्तम आहे, ग्लो येण्यासाठी खूप छान आहे। इतके दिवस मी क्लिन्झर जेल जे आहे बायोक्युलचं ते वापरत होते। आता आजपासून मी हे एव्हर ग्लो रेडियन्स फेस वॉश वापरायला सुरुवात करते आहे। याचं कारण असं की यांनी माझ्या चेहऱ्यावर जो ग्लो यायला हवा, जर टॅनिंग जायला हवं त्यासाठी हे अतिशय उत्तम आहे, कारण हे ब्राईटनिंग आणि चेहरा ग्लो करण्यासाठी फेस वॉश म्हणून अतिशय उत्तम आहे। तुम्हाला खूप चांगलं माहिती आहे, मी गेले वर्ष, 1.5 वर्ष झाले बायोक्युलचे हे प्रोडक्ट वापरते आहे। मी प्रेमात आहे या प्रोडक्टच्या आणि याचं कारण असं की याचे रिझल्ट्स उत्तम आहेत आणि नैसर्गिक घटकांपासून एक्स्ट्रॅक्ट केलेल्या गोष्टी याच्यात आहे। जसं की यामध्ये ककाडू प्लम आहे, ब्लरबेरी आहे, शुगरकेन आहे, हे जे घटक आहेत ना याच्यापासून एक्स्ट्रॅक्ट केलेल्या गोष्टी याच्यामध्ये आहे। व्हिटॅमिन सी आहे, AHA आणि आर्बिटिन, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आपल्या चेहऱ्याला ग्लो देण्यासाठी आणि आपल्या चेहऱ्यावर एक ब्राईटनेस आणण्यासाठी गरजेचे असतात ना ते यामध्ये आहे। शिवाय
मी हे रेकमेंड करते तुम्हाला सुद्धा. याचं कारण असं की हे ऑल स्किन टाईपसाठी आहे. तुमच्या चेहऱ्यावरचा जर टॅन घालवायचा असेल, चेहऱ्यावर ग्लो तुम्हाला हवा असेल, तर हा उत्तम असा फेस वॉश आहे. फार महाग नाहीये, त्याची लिंक खाली मी तुम्हाला देणारच आहे. शिवाय जर का तुम्हाला मेकअप करण्यासाठी क्लिन्झर जेल हवं असेल, तर बायोक्यूलचं जे क्लिन्झर जेल आहे, जे मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितले, ते सुद्धा तुम्ही ऑर्डर करू शकता. तर स्टेप नंबर 1 की तुमचा चेहरा क्लीन करायचा आहे फेस वॉशनी, तर फेस वॉश मी बायोक्यूलचं वापरलंय. तुमच्याकडे जे असेल आता तात्पुरतं ते वापरा, नाहीतर हे ऑर्डर करा आणि हे नक्की फेस वॉश वापरा. तर आपण आता चेहरा छानपैकी इथे क्लीन करून घेतलेला आहे, धुवून घेतलेला आहे आणि चेहरा छानपैकी पुसून घ्यायचा. यानंतरची स्टेप आहे ते म्हणजे आपण पाणी गरम करून घ्यायचं आहे आणि त्याची वाफ आपल्या चेहऱ्यावर घ्यायची. आता या पाण्यामध्ये इथे जे तुम्हाला वाफ घेण्याचं माझं मशीन दिसतंय, याच्यामध्ये मी थोडंसं लिंबू पिलं होतं, कारण व्हिटॅमिन सी नी तुमच्या चेहऱ्यावर ना खूप छान ग्लो येतो आणि त्याची जी वाफ आहे त्यांनी तुमच्या चेहऱ्याला खूप जास्त फरक पडणार आहे. थोडासा चेहऱ्यावर घाम येईपर्यंत आपल्याला ही वाफ घ्यायची आहे. ज्यांच्याकडे वाफायचं मशीन नसेल त्यांनी पाणी मी मगाशी सांगितलं होतं तसं गरम करायला ठेवायचं, त्याच्यामध्ये 2-4 थेंब लिंबू पिळायचं आणि मस्तपैकी टॉवेल घ्यायचा आणि वाफ घ्यायची. चेहऱ्यावर थोडा घाम आल्यानंतर थांबवायचं आहे, बाजूला ठेवायचं. आता हे जे चेहऱ्यावर ओलसरपणा आलेला आहे, म्हणजे जो घाम आलेला आहे, तर त्या घामावर आपल्याला आता मी इथे 1 चमचा साधारण कॉफी घेतलेली आहे. आता जे ग्रॅन्युल्स असलेली कॉफी असते ना, ती कॉफी जर का तुम्ही घेतली तर होणार काय माहितीये, त्यांनी तुमचा चेहरा छान एक्सफोलिएट होणार नाही आणि त्यामध्ये जे आपण इन्ग्रेडियंट्स घालतोय ते छान मिक्स होणार नाही. म्हणून ब्रू कॉफी जी आहे ती ब्रू कॉफी घ्यायची आणि त्यांनी तुमचा चेहरा एक्सफोलिएट करायचा. इथे मी एक छोटं ब्रू कॉफीचं जर पॅकेट असेल तर ते तुम्ही घ्या किंवा 1 चमचा ब्रू कॉफी घ्या. आता या कॉफीमध्ये मध घातलेला आहे आणि त्यानंतर तुमच्याकडे जे कुठलं ऑइल असेल, ऑलिव्ह ऑइल असेल, बदाम ऑइल असेल किंवा मग बेबी ऑइल असेल किंवा आपले जे बायोक्यूलचे ऑइल्स आहेत त्यापैकी कुठलंही ऑइल तुम्ही 2 ते 3 थेंब त्यामध्ये टाकायचं आहे. म्हणजे पाव स्पून वगैरे असं टाकायचं. ते लगेच मिक्स करायचं. ते मिक्स करून ठेवू नका, नाही तर मग ते चिकट होतं. सो ते लगेच मिक्स करायचं आणि चेहऱ्याला आता ह्या ओलसर झालेल्या चेहऱ्यावर छानपैकी मसाज करायचा आणि चेहरा मस्तपैकी एक्सफोलिएट करायचा आहे. तुमच्या नाकावर जर का ब्लॅक हेड्स, व्हाईट हेड्स असतील तर हे यांनी निघून जाणार आहेत. मी आता जे बडबड करतेय ते बडबड करण्यामध्ये तुम्ही ही कृती चालू ठेवली तरी सुद्धा चालणार आहे आणि हे सगळं करण्यासाठीच मी ही कंपनी देते आहे. यांनी तुमचा चेहरा डेफिनेटली ब्राईट व्हायला मदत होणार, कारण कॉफी हे ब्राईटनेससाठी आपण वापरू शकतो. चेहऱ्यावर बिलकुल हार्म नाहीये आणि खूप इझिली मस्त एक्सफोलिएट होतं. शिवाय आपला चेहरा ब्राईट व्हायला मदत होते. तर आता स्क्रबिंग झालं. आता स्क्रबिंग नंतर आपण छानपैकी चेहरा स्वच्छ पाण्याने परत एकदा धुवून घ्यायचा आहे आणि चेहरा पुसून घ्यायचा. आता एवढं केल्यानंतरही चेहऱ्यावर इतका फरक दिसतो आहे. आता याच्यानंतर आपण एक जो बटाटा घेतला होता तो बटाटा मी किसला आणि तो किसून झाल्यानंतर त्याचा रस काढून घेतला. जेवढा केवढा रस आहे त्या रसमध्ये मी आता 2 चमचे इथे ॲलोवेरा जेल घातलेलं आहे, केसर टाकलेलं आहे आणि मध टाकलेलं आहे. हे सगळं मी आता खूप वेळ फेटत बसले आहे. म्हणजे ते अक्षरशः असं क्रीम बेस होतं. थोडंसं पातळ होणार आहे कारण आपण पोटॅटो ज्यूस जो आहे, बटाट्याचा रस जो आहे तो जास्त प्रमाणात घेतलेला आहे. पण ते साधारणपण असं थिक होतं. त्या थिक होईपर्यंत आपल्याला छानपैकी फेटत राहायचंय बराच वेळ. म्हणजे तुमचं ॲलोवेरा जेल एकदम छानपैकी मिक्स झालं पाहिजे. असं खूप वेळ फेटत राहायचं, छान मिक्स करायचं आणि आता या मिश्रणाने आपल्याला चेहऱ्यावर छानपैकी मसाज करायचा आहे. तुमच्या चेहऱ्यावर मसाज करताना कपाळाचा भाग, डोळ्याखालचा भाग किंवा मग इथला हनुवटी ते गालाचा भाग असा छानपैकी मसाज करा. एक जो स्ट्रोक आहे तो किमान 10 ते 15 वेळा करा. असं करत तुमचा एक 5 मिनिटाचा तरी किमान मसाज झाला पाहिजे. त्यापेक्षा जास्त मसाज केला तरी चालेल. मस्तपैकी म्युझिक लावा किंवा माझी जी आता बडबड मागे तुम्ही अशा पद्धतीनं मसाज सुरू ठेवला तरी सुद्धा चालणार आहे. तर हा मसाज आपल्याला करायचा आहे. उरलेलं जे मिश्रण आहे ते मी हाताला लावलं कारण हातही खूप टॅन झाले होते. पोटॅटोचा जो रस आहे ना त्यांनी डेफिनेटली तुमचं जे काही टॅनिंग असेल ना ते निघून जातं आणि या सगळ्या मिश्रणांनी तर मी तुम्हाला अगदी सांगते हा रिझल्ट आहे. आता जो माझ्या चेहऱ्यावर दिसतोय तो त्यामुळे झालेला आहे. म्हणजे बिफोर आणि आफ्टर मी तुम्हाला बिफोरवाला जो आपण व्हिडिओ स्टार्ट केला, म्हणजे मी हे फेशियल करायला सुरुवात केली तेव्हा चेहरा कसा दिसत होता आणि आता चेहरा
हळूहळू हळूहळू कसा बदलत चाललाय तुम्हाला लक्षात येईल. तर छानपैकी आपण मसाज करून घ्यायचा आणि मसाज करून झाल्यानंतर पुन्हा चेहरा छानपैकी स्वच्छ पाण्यानं धुवायचा आहे. आता हे सगळं करून झाल्यानंतर आपल्याला जो मास्क लावायचा आहे तो खूप सिंपल आणि खूप नरिशिंग असा मस्त मास्क लावायचा आहे. ते म्हणजे पुन्हा तुमच्या चेहऱ्यावर छान ब्राईटनेस येण्यासाठी, चेहरा तुकतुकीत होण्यासाठी बदाम हे उत्तम आहे. त्यामुळे 2 बदाम घेतले, ते छानपैकी मी उगाळून घेतले, दूध घेतलं थोडंसं, त्या दुधामध्ये हे उगाळलेलं आहे आणि हा जो लेप आहे तो मी संपूर्ण चेहऱ्याला लावला आहे. आता लेप लावल्यानंतर तो खूप वाळू द्यायचा नाही, असा एकदम सुरकुतेल आपला चेहरा असा एवढा कधीही लेप लावल्यानंतर वाळू द्यायचा नसतो. पण आता जो बदामाचा आपण लावलेला आहे लेप, त्यांनी मुळात एवढा कोरडेपणा तुमच्या चेहऱ्यावर येतच नाही. पण साधारण एक 5 ते 7 मिनिटानंतर तुमचा चेहरा आता छानपैकी तो लेप वाळलेला आहे असं तुम्हाला वाटलं की मस्तपैकी पुन्हा एकदा स्वच्छ पाण्याने चेहरा धुवायचा आणि तुम्ही बघता आहात काय सुंदर रिझल्ट आलेला आहे. हे सगळं इतकं सोपं आहे आणि ह्या सोप्या गोष्टी करून आपल्याला प्लॅटिनम ग्लो फेशियलचा रिझल्ट मिळतो आहे. सो म्हणूनच मी याला हे नाव ठेवलंय. आणि यानंतर सगळ्यात महत्त्वाचा प्रोडक्ट आहे म्हणजे आपल्याला सिरम लावायचं आहे आणि हे सिरम लावून आपल्याला तसंच ठेवायचं आहे. बरं, सिरम कुठलं लावायचं? तर अर्थात तुम्हाला चांगलं माहिती आहे की बायोक्युलचं जे प्रोडक्ट आहे ते मला खूप आवडतं. तर बायोक्युलचंच हे जे व्हिटॅमिन CAHA असं असलेलं एव्हर ग्लो रेडियन्स सिरम जे आहे ते मी वापरते आहे. एव्हर ग्लो रेडियन्स फेस वॉशही वापरला आणि आता मी त्याचंच सेम सिरमही इथे वापरते आहे. सेम प्रोडक्ट असल्यामुळे रिझल्ट खूप अप्रतिम मिळणार. अगेन हे ककाडू प्लम आणि शुगर केन पासून एक्स्ट्रॅक्ट केलेले घटक आहेत, नैसर्गिक घटक आहेत आणि हे तुमच्या स्किनला अतिशय छान नरिशमेंट देतात. तुमच्या स्किनवर ग्लो येण्यासाठी, टॅन घालवण्यासाठी हे जर का तुम्ही सलग महिना 1.5 महिना हे सिरम वापरलं म्हणजे ही बॉटल संपेपर्यंत तुम्हाला लक्षात येईल की तुमच्या चेहऱ्यामध्ये किती छान फरक पडलेला आहे. सो मी घरगुती नुसके सांगत असताना मी प्रोडक्टही तुम्हाला सांगते जे की मी वापरते आहे. तुम्हाला चांगलं माहिती आहे गेले 1.5 वर्ष मी बायोक्युलचं प्रोडक्ट वापरते आहे. म्हणजे बायोक्युलच्याच प्रोडक्टमध्ये खूप वेगवेगळे प्रोडक्ट्स आहेत. त्यामध्ये सुद्धा काही कॅटेगरीज आहेत. तर त्यातलं हे रेडियन्स सिरम आहे जे बायोक्युलचं एव्हर ग्लो रेडियन्स सिरम, ते ब्राईटनिंगसाठी खूप चांगलं आहे, चेहरा ग्लो करण्यासाठी खूप चांगला आहे, तुमच्या चेहऱ्यावर प्रॉपर नरिशमेंट येण्यासाठी चांगलं आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट हे ऑल स्किन टाईपसाठी आहे आणि हे बिलकुल स्टिकी नाही आहे. हे लावल्यानंतर तुमचा चेहरा खूप छान असा तुकतुकीत वाटणार आहे. आता हे सगळं तुम्ही जर का रात्री केलं आणि तुम्ही झोपलात तर तुमच्या चेहऱ्याला मस्तपैकी ते जे आपण सगळं केलेलं आहे ते छानपैकी पोषण तुमच्या चेहऱ्याला मिळणार आहे. कारण आपण खूप वेळ देतोय रात्रभराचा. पॉसिबल नसेल दुपारच्या वेळेला करा आणि हे सिरम लावल्यानंतर संध्याकाळपर्यंत अगदी रात्रीपर्यंत तसंच ठेवलं तरी सुद्धा तुम्हाला रिझल्ट्स उत्तम मिळणार आहेत, अमेझिंग मिळणार आहेत. मी 100% सांगते की तुम्ही हे फेशियल केल्यानंतर मला थँक्यू म्हणाल आणि दर आठवड्यातून एकदा घरच्या घरी एवढ्या नैसर्गिक गोष्टींपासून बनवलेलं फेशियल तुम्ही अगदीच करू शकता. तर हे फेशियल करून बघा, तुम्हाला कसं वाटलं ते सांगा. हे सगळे जे घटक आहेत ते सगळे आपल्या घरामध्ये मिळतात, त्यामुळे 7,000 8,000 घालवायची गरज नाहीये. घरच्या घरी आपण नैसर्गिक घटकांपासून आणि खूप 2 अशा प्रोडक्ट्स मधून आपण मस्तपैकी छान प्लॅटिनम फेशियल केलेलं आहे. तर अशा पद्धतीनं हा ग्लो येतो. हे करून बघा. हा व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर मला नक्की सांगा आणि अजून कुठल्या कुठल्या विषयांवर तुम्हाला व्हिडिओ अपेक्षित आहेत हे सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये.